संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी असणार आहे। विशेष सहाय्य योजनेतील सर्व लाभार्थी म्हणजे कोण, ते विधवा बहिणी आहेत, दिव्यांग बांधव आहेत किंवा वयोवृद्ध आहेत, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आहे। सगळे हेच विचारत आहेत की नोव्हेंबरचा हप्ता आम्हाला कधी जमा होणार आहे। तर आज एक नवीन शासन निर्णय आलेला आहे। 11 नोव्हेंबर 2025 रोजी तुम्ही पाहू शकता। 11 नोव्हेंबर 2025 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत याआधीही 8-10 दिवसापूर्वी एक नवीन GR आला होता। तर आता नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार, आपण कालही एक अपडेट टाकली होती, त्यामध्ये सांगण्यात आले होते की 11 तारखेपर्यंत किंवा त्यापुढे पैशाचे वितरण होण्याची शक्यता आहे व हे मेसेज आपल्याला जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती येते। तर काही जणांचा गैरसमज आहे किंवा काही जणांना असं वाटते की ही फेक माहिती आहे, तर लक्षात घ्या लाभार्थ्यांनो, ही जी माहिती आहे ते शासन निर्णय असणार आहे। गव्हर्नमेंटकडून आलेले ही निर्णय असतात, आपण कुठेही स्वतःच्या मनाने देत नाहीत। हे शासन निर्णय तुम्ही पाहू शकता इथे। तर आजच आलेली आहे ही जी शासन निर्णय आहेत, यामध्ये सगळी माहिती दिलेली असते, तुम्ही पाहू शकता इथे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर कधी आली आहे, 11 नोव्हेंबर, म्हणजे आजच आलेला हा निर्णय आहे। तर काय दिलेला आहे शासन निर्णय आपण 2 मिनिटं समजून घेऊया। पण त्याआधी आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, कारण 100% खरी माहिती व उपयोगी माहिती असते, ज्यामध्ये योजनेच्या संदर्भात असू द्या किंवा कोणत्या फॉर्मच्या रिलेटेड असू द्या किंवा नोकरी संदर्भात सगळी माहिती असते आपल्या चॅनलवरती। तर प्रस्तावना काय आहे, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजना राबविण्यात येतात। या योजना सर्व कोणत्या विभागात येतात, तर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांमध्ये हे सर्व योजना येतात। तर या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता। तुम्ही जर वयोवृद्ध आहात, तुम्ही विधवा आहात, दिव्यांग आहात किंवा निराधार आहात, तर इथे माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनेचा पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण डीबीटी पोर्टल म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या मोबाईलमध्ये डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे येतात डीबीटीद्वारा। कधीपासून, तर डिसेंबरपासून। त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनेच्या माहे ऑक्टोबर 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत। तर हे पैसे ऑक्टोबर महिन्यापर्यंत आलेले आहेत व आता जो हप्ता असणार आहे तो म्हणजे काय, त्या अनुषंगाने सदर मंजूर तरतुदीतून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर म्हणजे हा हप्ता नोव्हेंबरचा असणार आहे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठी सर्वसाधारण व अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी सदरहून योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनेहीन बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याबाबत शासनाचा विचाराधीन होते। तर शासन निर्णय आलेला आहे व इथे जे पैशाचे वितरण करण्यात आलेलं आहे, तरतूद करण्यात आलेलं आहे, किती कोटींमध्ये आहे आकडेवारी इथे देण्यात आलेली आहे। तर इथे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून डीबीटी पोर्टलद्वारे हे पैसे देण्यात येत आहे सांगण्यात आलेलं आहे। व इथे या सर्व योजनेचे पैसे नोव्हेंबर 2025चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची सदरहून योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनेहीन बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। तर इथे महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी असणार आहे। तर तुमच्या खात्यामध्ये आता लवकरात लवकर हे पैसे जमा होणार आहे, 100% जमा होणार आहे, टेन्शन घेऊ नका। दिव्यांग बांधवांनो, तुम्हाला 2,500 रुपये व इतर निराधार योजनेतील लाभार्थ्यांना 1,500 रुपये जमा होणार आहे। याची लिंक पाहिजे आहे GRची, तर लिंक म्हणून कमेंट करा, जेणेकरून कोणतेही गैरसमज होणार नाही, तुमच्यापर्यंत ही खरी माहिती पोहोचणार आहे व आपल्या निराधार बांधवांपर्यंत ही नक्कीच माहिती जास्तीत जास्त पोहोचवायची आहे। या संदर्भात काही प्रश्न असतील, अडचण असतील तर नक्कीच कमेंट करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।